जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी प्रचार सुरू। कोरेगाव तालुक्यातील एकसळ गावात राष्ट्रवादीच्या उमेदवार राजश्री दयानंद भोसले यांच्या प्रचार सभेचं आयोजन। पुण्याच्या रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दोन जावाजावांमध्ये संघर्ष। भाजपकडून स्वाती पाचुंदकर निवडणुकीच्या रिंगणात तर राष्ट्रवादीकडून ज्योती पाचुंदकर निवडणुकीच्या रिंगणात। बीडच्या परळीमधील 30 वर्ष जुनं बीड पाटबंधारे प्रकल्पाचं ऑफिस परभणीत स्थलांतरित केलं जाणार आहे। याविरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्यात। पाटबंधारेचं ऑफिस हलवण्यात येणार असल्यानं परळीचं प्रशासकीय महत्त्व कमी करण्याचा डाव आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला। सांगलीमध्ये झालेल्या हिट अँड रन अपघात जखमीची पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी भेट घेतली। शासकीय रुग्णालयातील उपचार घेणाऱ्या जखमींची भेट घेत विचारपूस केली आहे। तर उपचारामध्ये हलगर्जीपणा करू नका अशा सूचना मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिल्या। अहिल्यानगरमधील नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतीनं अनोखा उपक्रम राबवलाय। गावात दररोज सकाळी 10 वाजता ग्रामपंचायतीच्या वतीनं राष्ट्रगीत लावून ग्रामस्थांना प्रेरित करण्यात येणार आहे। देशाची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। नाशिक महामार्गावर शहापुरात कारचा अपघात झाला। कारचा टायर पंक्चर झाल्यानं हा भीषण अपघात घडला। सुदैवानं गाडीतील तिन्ही प्रवासी सुखरूप आहेत। यात कारचं मोठं नुकसान झालंय। सिन्नरच्या पूर्व भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला। कारवाडी येथील स्वामी समर्थ केंद्र आणि शेजारील म्हसोबा मंदिरात चोरी झाली आहे। चोरीची घटना संपूर्ण सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली। वाढत्या चोरीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं। अकोल्यातील मळसूर गावात सोपीनाथ महाराजांच्या यात्रेचं आयोजन करण्यात आलं। यानिमित्त भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली। तर निखाऱ्यांवरून चालण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा भाविकांनी केली। अकोल्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्यालयामध्ये दिवंगत अजित पवार यांचा अस्थि कलश दाखल झाला। राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अस्थि कलशाचं दर्शन घेतलं। वाशिमच्या मंगरुळपीर इथं बिरबलनाथ महाराज यात्रेच्या निमित्तानं आमदार श्याम खोडे यांच्याकडनं भव्य शंकरपट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये राज्यभरातील बैलगाडा स्पर्धक सहभागी झाले। शंकरपट पाहण्यासाठी नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली आहे। बीडमध्ये ऊसतोड मजुरांना वायर आणि बेल्टनं अमानुष मारहाण करण्यात आली आहे। ऊसतोड मुकादमाकडे पैसे मागितल्यानं मजुरांना मारहाण केली। या जखमी मजुरांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे। T20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का बसलाय। वेगवान गोलंदाज ईशान मलिंगा दुखापतग्रस्त झाला। इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात ईशानचा खांदा निखळल्यानं तो सामन्यातून बाहेर पडला। मात्र ईशानच्या दुखापतीमुळे त्याचा T20 विश्वचषक स्पर्धेतल्या सहभागावर शंका निर्माण झाली आहे।